वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। या शुभ कार्याची सुरुवात ही प्रकाशाच्या साक्षीने आपण करू. अज्ञानरूपी अंधार दूर सारून जीवनात प्रकाश आणणाऱ्या आपल्या गुरुजनांच्या सन्मानार्थ मी व्यासपीठावरील मान्यवरांना नम्र विनंती करते की त्यांनी दीपप्रज्वलन करून आजच्या या पवित्र सोहळ्याची सुरुवात करावी. सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार. आजचे हे सभागृह एका पवित्र भावनेने, कृतज्ञतेने, आदराने भरलेले आहे. आजचा दिवस हा केवळ एका निरोप समारंभाचा क्षण नाही, तर तो ज्ञानदात्याच्या अथक कार्याला आदरांजली वाहण्याचा आणि त्यांच्या भावी आयुष्याला शुभेच्छा देण्याचा एक अविस्मरणीय सोहळा आहे. भारतीय संस्कृतीत गुरुचे स्थान सर्वोच्च मानले जाते, कारण गुरु ब्रह्मा, गुरु विष्णू, गुरुदेव महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. या श्लोकाप्रमाणेच गुरु हे साक्षात परब्रह्म असतात, जे आपल्या शिष्याचे जीवन घडवतात. आज आपण अशाच एका आपल्या लाडक्या शिक्षिका श्रीमती संगीता विनायक माने यांना निरोप देण्यासाठी जमलो आहोत. या मंगलमय सोहळ्यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, पाहुणे, मित्रमंडळी, आप्तेक्ष, शिक्षक आणि विद्यार्थी यांचे मी मनापासून स्वागत करते. त्यांचं स्वागत करत आहोत. सातपुते मॅडम पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करते.
त्यांनी स्टेजवर यावं, त्यांचं सुद्धा पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात यावं. मित्रमैत्रिणी, आप्तेष्ट, सहकारी त्यांचं सर्वांचं हार्दिक हार्दिक आणि मनापासून स्वागत करत आहे. आजच्या उत्सव मोठी श्रीमती महाडिक मॅडम, त्यांचा माझा परिचय 2017 पासून. कोणतंही काम आणलं की त्यांना कधीही कोणत्याही वेळी मी मदतीसाठी हाक मारली की त्या नेहमी माझ्या हाकेला होते. अशा या आपल्या लोकप्रिय सतत सगळ्यांना मदत करणाऱ्या मॅडम, त्यांचा आज सेवापूर्ती सोहळा. त्यांना त्यांची सर्व्हिस 34 वर्ष 2 महिने पूर्ण झालेली आहे. एवढ्या प्रदीर्घ काळ त्यांनी सर्व्हिस केलेली आहे. त्यांचा थोडक्यात मी परिचय करून देते. आज होत आहे सेवापूर्ती कर्तव्याची तुमची मूर्ती. आज होत आहे सेवापूर्ती कर्तव्याची तुमची मूर्ती. आम्ही सारे घेऊ तुमच्याकडून दिव्य स्फूर्ती. असे शांत, संयमी, संस्कारक्षम, अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे श्रीमती संगीता महाडिक. एकमेका करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ, या उक्तीप्रमाणेच सर्वांना मनापासून आनंदाने मदत करणाऱ्या महाडिकबाई आपल्या सर्वांच्या नेहमीच लक्षात राहतील. आता कोणाला मनोगत व्यक्त करायचं आहे का? नमस्कार. आजच्या उत्सवमूर्ती आपल्या महाडिक मॅडम, नंतर सगळे अधिकारी वर्ग आणि जमलेले माझ्या बंधू भगिनी, आज आपण कशा करता जमलं ते स्पष्ट झालं. पण ह्या आणि आम्ही एकत्र बरेच वर्ष होती. मला रिटायर होऊन 10 वर्ष झाली. पण तरी मला बोलवलं तसं मला इतकं बरं वाटलं. कारण असं वाटतं की आता आपण रिटायर झालो तर शाळेशी काही संबंध राहत नाही, फार तर ऑफिसशी पण राहत नाही, पगार आपले बँकेत येतात, त्यामुळे शाळेशी असं काही संबंध राहत नाही. पण आपण रिटायर होतो म्हणजे विसरतो की शाळेत होतो की नाही शिक्षिका, हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. नंतर सगळं विसरून जातो नंतर हळूहळू. पण ही जी परत कोणीतरी आपल्या समोर एक काम केलेलं आपल्याला बोलवतं, इकडे इकडे या, की आपल्याला वाटतं हो आज आपल्याला परत चांगलं तयार व्हायचंय आणि तिथे आपण तिथे काम केलं तिथे आपल्याला जायचंय आहे. म्हणून सकाळपासूनच असं उत्साह एक मनात असतो. तर आजच्या इथे ही संगीता आणि आम्ही. संगीता म्हटलं की सदैव हसरी. काहींच्या बघा चेहऱ्यावर काय आपल्या बघितलं तरी असे बघतील, पण संगीता पहिले हसून स्वागत करणार, बोलणार कमी, हसून स्वागत करणार, चांगलं काम, कधी दुसऱ्याला डोकेदुखी करणार नाही, कसल्याच बाबतीत पडेल ते काम करणार, अशी सुस्वभावी संगीता आणि शांत आणि सगळ्यात मिळून मिसळून वागणारी व्यक्ती. तर तेच म्हणजे शाळा होणारी छोटीशी असेल आपलं घरकुल, पण आपली नातवंडांना पण आपण शिकवू शकतो, त्यांना एनकरेज करू शकतो. त्यात अजून आजूबाजूच्या मुलांना पण फ्रीमध्ये शिक्षण देऊ शकतो. आता मी ज्या सोसायटीत राहते ते सगळे शिंदे आणि गुजरातीच आहेत, त्यांना मराठी येत नव्हतं. आणि आता कंपल्सरी केले ना इंग्लिश मिडियमला मराठी. तर सगळे रिटायर झाल्याच्या दुसऱ्या दिवशीच माझ्याकडे आले. म्हटलं काय मग? म्हणून आता तुम्ही मोकळ्या झालात ना, आता तुम्ही आमच्या मुलांना शिकवायचं, किती फी घेणार तेवढी घ्या. म्हटलं का? म्हणून कोणी सांगितलं मी फी घेऊन शिकवणार आहे? नंतर तसं नाही, फी घेऊन शिकवलं म्हटलं मी पुष्कळ 40 वर्ष होते. आता तुमची मुलं मी फ्री शिकवणार आहे. आणि त्यांना ते नवलच वाटलं, अहो आमची परिस्थिती आहे चांगली. म्हटलं असू दे ना, पण मला काय तुमच्याकडनं काही नको आहे. आता मी पुष्कळ म्युन्सिपालिटीने मला दिलंय, परत आणून देते पेन्शन. आता मला पोटापुरतं कमी लागतं. सगळ्या गरजा कमी होतात आपल्या. आपण शाळेत असताना किती छान छान साड्या नेसतो, वेगवेगळे दागिने घालतो, सगळीकडे आता तसं काही गरजा फार कमी असतात. कधीतरी नातेवाईकांचं लग्न वगैरे म्हणजे असते, तिथं आपण कुठेतरी नटून जातो, एरवी आपण शांत असतो.
तर आपला हा वेळ, आता हे शाळेचं वेळापत्रक आणि घरचं वेळापत्रक फारसा फरक नसतो, फक्त कार्यक्रमात बदल. आपल्याला पहाटे उठून 4ला पण घरात राहिलं, घरातली बारीक सारीक कामं करता करता अख्खा दिवस त्या कामामध्ये जातो आपला. तर त्यांनी ही खूप छान योजना सांगितली, आजूबाजूच्या मुलांना शिकवलं आणि त्यांनी त्यांचं हे कार्य पुढे सुरू ठेवलं. याबद्दल मला खूप आनंद झाला आणि त्यांच्या ह्या कार्यास मी खूप शुभेच्छा देते आपल्या सर्वांच्या वतीने. थँक्यू. आम्हाला रिटायर, मी सुद्धा रिटायर आहे, मी जूनमध्येच रिटायर झाले. मला सुद्धा प्रश्न पडला होता आता काय करावं. खूप छान उपक्रम सांगितलं, थँक्यू त्याबद्दल. आता कोणाला आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे का? धन्यवाद. सर्वप्रथम क्षमा मागतो, थोडं उशीर झाला. नौपाड्याला पण आपले शिंदे सर रिटायर आहेत, तिकडे गेलो होतो. संगीता मॅडम बद्दल सांगायचं म्हणजे आजच्या कार्यक्रमाच्या सेवामूर्ती श्रीमती संगीता महाडिक मॅडम, मंचावर उपस्थित आपले हिंदी विभागाचे प्रभारी PO श्री अदिपुर रहमान सर आणि इतर मान्यवर. मी या ठिकाणी संगीता मॅडमशी असलेला माझा अल्पशा परिचय सांगू इच्छितो. मला वाटते ज्या वेळेला विनोबा भावेनगरची इमारत तोडली गेली म्हणजे पुनर्निर्माणासाठी, त्यावेळेला आम्ही मोरेश्वर पाटणकर शाळेमध्ये आम्ही गेलो होतो. आमची इमारत तिकडे शिफ्ट झाली होती. तिथे महाडिक मॅडम असो किंवा आपल्या बोराडे मॅडम असो किंवा आपल्या दाखेळे मॅडम असो, यांच्याशी आमचा संपर्क आला. खरं सांगायचं म्हणजे मराठी माध्यमाला टिकवण्याचं काम ही या शेवटच्या पिढीने केलेलं आहे. यांच्या वेळेला जी मराठी माध्यमाची ताकद होती, ती ताकद आता कुठंतरी कमी होत चाललेली आहे. दिवसेंदिवस तुम्ही बघा, मराठी माध्यमाच्या शाळेतील विद्यार्थी हे कमी होत चाललेले आहेत. आता एक साधं उदाहरण घ्यायचं म्हणजे आमच्या विनोबा भावेनगरला जोपर्यंत आमच्या चंदन शिवे मॅडम होत्या, तोपर्यंत विनोबा भावेनगरची जी पटसंख्या होती ही चांगली होती. कारण या पिढीने स्वतः संस्कारक्षम असल्यामुळे आपल्या विद्यार्थ्यांना संस्कारक्षम बनवण्याचं कार्य केलेलं आहे. आणि ही शेवटची पिढी आहे मला वाटते की ज्यांनी खरंच विद्यार्थ्यांसाठी प्रामाणिकपणे प्रयत्न केले. म्हणजे आज आम्ही आमच्या पिढीमध्ये, आम्हाला हे सांगताना थोडीशी खंत होते की आमची जी पिढी आहे, आमच्या पिढीकडे संस्कार आहेत, पण ते कुठंतरी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांमध्ये खाली झिरपायला थोडंसं कमी पडतोय. आणि या पिढीने आपलं सर्वस्व झोकून विद्यार्थ्यांसाठी, म्हणजे मला वाटतं गल्लोगल्ली जाणं किंवा इतर ठिकाणी त्या आलेल्या विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी आले त्यांना आपलंसं करून घेऊन त्यांना शिक्षण देण्याचं जे महान कार्य केलेलं आहे, ती पिढी आता जवळपास येते 1-2 वर्षात मला वाटते BMCतून तरी आता जवळपास नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. अशाच आपल्या संगीता महाडिक मॅडम, त्या ज्या वेळेला आमच्या विनोबा भावेनगरला पण त्यांची शाळा शिफ्ट झाली होती काही दिवसांसाठी, तेव्हा तिथे पण आल्या होत्या. तर त्या एक उत्कृष्ट शिक्षिका म्हणून आहेतच, पण त्यांनी त्यांच्या विद्यार्थ्यांना एक मायेचं प्रेम देण्याचं जे काम केलेलं आहे ते खरंच वाखाणण्याजोगं आहे. आज त्या सेवा निवृत्त होत आहेत, म्हणजे येत्या 1 तारखेला वयोमानानुसार सेवा निवृत्त होत आहेत. तर मी शिक्षक सेना परिवारातर्फे तसेच माझ्या परिवारातर्फे त्यांना दीर्घायुष्य लाभो एवढीच मनोकामना करतो आणि आपले 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. थँक्यू सर, धन्यवाद. जाफिते मॅडम, बोराडे मॅडम, सातपुते मॅडम, मनोगत व्यक्त करताय का थोडक्यात? प्रभारी BO अतिपुर रहमान सर, उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित सभागृहातील सर्व शिक्षक बंधू भगिनी, महाडिक मॅडमचे सर्व रिलेटिव्स, आप्तेष्ट नातेवाईक सर्वांना प्रथम नमस्कार. आजच्या आपल्या सत्कार मूर्ती श्रीमती संगीता महाडिक मॅडम. आता आठवले सरांनी सांगितलं ते अगदी बरोबर सांगितलं. आमच्या मराठी माध्यमाला, मराठी माध्यमाची एक शाळा टिकवून ठेवण्याचं खूप महत्त्वाचं कार्य महाडिक मॅडमनी केलेलं आहे. आता अशी अवस्था आहे आमच्या मराठी माध्यमाची की सगळीकडे पट कमी आणि सतत टांगती तलवार. जो कोणी अधिकारी येतो तो नेहमी कितने बच्चे हैं, इतने ही बच्चे हैं, सतत टांगती तलवार. पण या सगळ्या खटाटोपातनं पण शेवटपर्यंत सगोगर्वे मराठी शाळा टिकवून ठेवण्याचं काम आमच्या महाडिक मॅडमनी केलेलं आहे. त्यासाठी खरंच मनापासून सगळ्यांना
काही शिक्षणाचा जो वारसा आहे तो त्यांना देण्याचं काम त्या सगळ्यांनी आम्ही केलेलं आहे. त्याबद्दल सगळ्यांचंच खरं कौतुक आहे. आता महाडिक मॅडमनी ज्ञानदानाचं हे कार्य पार केलेलं आहे. आता सेवानिवृत्तीची वेळ आलेली आहे. उर्वरित आयुष्य त्यांनी ज्या काही त्यांना छान पदार्थ बनवण्याची आवड आहे, हाताला चवही चांगली आहे, आम्ही त्याचा आस्वाद मधून मधून घेतलेला आहे. जेव्हा जेव्हा इथे ट्रेनिंगला मीटिंगला येतो त्यांच्याच ऑफिसमध्ये हक्काने आम्ही जाऊन डबा खाल्लेला आहे. हे कधीच आम्ही विसरणार नाही. तर छान छान पदार्थ बनवावेत, सगळ्यांना खिलवावेत, स्वतः खावेत, निरोगी असं छान उदंड आयुष्य त्यांना मिळो हीच परमेश्वराची प्रार्थना. मी माझे 2 शब्द संपवतो. सत्कार मूर्ती संगीता महाडिक आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो, आज आपण सेवापूर्ती संगीतानं पूर्ण करते. मला वाटतं नोव्हेंबर 30 तारीखला, आणि 1 तारीखपासून कुठलेही टार्गेट असणार नाही. सकाळी लवकर उठायचं, डबा करायचा, हे सगळं 1 डिसेंबरपासून सगळं सोडून द्यायला लागेल. तर इथून पुढं तिचे ज्ञानदानाचं काम तिच्या 60 वर्षाच्या वयापर्यंत जे केलेलं आहे ते तिनं पुढं पण असंच म्हणजे चालू ठेवायला पाहिजे. कारण आपण ज्ञान वाटलं तर ज्ञान कमी न होता ते वाढत जातं. त्यासाठी माझी रिक्वेस्ट असेल की तिनं शाळेमध्ये BMC मध्ये इथं त्या मुलांना शिक्षण देऊन त्यांना चांगल्या कुणाला वकील केला असेल किंवा कुणाला डॉक्टर झाले असतील, मी मुलं प्रगती त्यांनी केली असेल, ते त्याच्या ज्ञानदानाचा फायदा त्या मुलांना मिळालेला आहे. तसाच इथून पुढे पण समाजाला पण तिच्या ज्ञानदानाचा उपयोग व्हावा एवढं मी या ठिकाणी बोलून माझे भाषण पुढे करतो. मुली प्रिया, प्राची या नमस्कार. जमलेल्या सगळ्यांना माझा नमस्कार. स्टेजवरती असलेल्या सगळ्या मान्यवरांना नमस्कार. आज खूप इमोशनल दिवस आहे. 34 वर्ष जेवढे मला झाले तेवढं वर्ष तिने काम केलंय आतापर्यंत. खूप डेडिकेटेडली रात्रीचं पेपर तपासणं पासून, म्हणजे जेव्हा आम्ही लहान होतो पेपर तपासायची, मग जसं जसं आम्ही मोठं होत गेलो तसं लिंक भरणे, मग आमची मदत घेणे, लिंक भरा तिथून आम्ही बघत आलेलो आहे. त्यामुळे ती खूप डेडिकेटेडली काम करते. असं ऑफिस घर कधी तिने मेट नाही ठेवली. घरातलं काम करून मग बाहेरचं ऑफिस आम्हाला सांभाळणं, आमचा अभ्यास सगळंच तिने केलेलं आहे. त्याबद्दल आम्ही खूप प्राऊड आहे आणि तसं आमच्याकडे यावं ही आमची अपेक्षा आहे. थँक्यू. जे काही आहे माझा एक फोटोग्राफी स्टुडिओ आहे. त्याची सुरुवात माझ्या मम्मीने केली. मला नाही वाटत मी तिच्याशिवाय काहीही आहे या जगामध्ये. पुढे फिरायला जशी तेव्हा प्लीज मला घेऊन तिथे सगळे फोटोज काढले आणि थोडासा आराम कर. आणि आपलं घर दोन्ही आघाड्यांवर अगदी यशस्वीपणे कार्य करून दाखवलेलं आहे. ज्या मुलींच्या मनोगतातून ते व्यक्त झालेलं आहे. तसंच आता त्यांचे बेटर हाफ मिस्टर महाडिक यांनी त्यांच्याबद्दल सांगावं. तुम्हाला बोलायचं भाऊ हा ज्या महाडिक मॅडमचे भाऊ आलेले आहेत ते त्यांचं मनोगत व्यक्त करतील आपल्या बहिणीबद्दल, नंतर त्यांचे मिस्टर. नमस्कार. फार हालाकीच्या दिवसातून आम्ही बघितलेलं आहे तिला स्ट्रगल करताना. आधी ठाण्याला मग पुण्याला सेवा चालू, कधीही न थकणारी. म्हणजे मी तर कधी तिला आराम करताना बघितलं. दुपार असो, संध्याकाळ असो, रात्र असो, शाळेच्या कामाला तिने पूर्ण स्वतःला झोपून दिलं. रात्री 2-2, 2:30 वाजेपर्यंत ती काम करायची. आता हळूहळू टेक्नॉलॉजी आली तर टेक्नॉलॉजीसाठी आमच्या नवीन पिढीची पण तिने मदत घेतली. पण तिने मी कधी तिला आराम करताना पाहिलंच. सतत काम, घरचं काम असो, शाळेचं काम असो, इतर काम असो. तुला तुझं आयुष्य एकदम निरोगी जावं, सुखाचं जावं, आनंदाचं जावं, या तुझ्या इच्छा आहेत राहिलेल्या त्या पूर्ण होत. आमची काही मदत लागली तर त्यासाठी आम्ही तयार आहे. नमस्कार.
नावावरील POs आहेत. माझे सासरे रेग्युलर बँकेत मॅनेजर होते सदाशिवमध्ये. दुसरे माझे चुलते वडील प्रमाणात ते अभ्युदय बँकेतून AGM म्हणून रिटायर झाले. सर्व उपस्थित नातेवाईक, शिक्षक, युनियनचे पदाधिकारी आणि माझ्या 2 मुली, 2 जावई आणि व्याही आणि व्याहींचे 2 नंबरची मुलगी, असे सर्वजण परिवार इथं माझा फॅमिली उपस्थित आहे. माझी 2 नंबरची बहीण आणि दाजी इथं उपस्थित आहेत. हा निवृत्तीचा कार्यक्रम घेण्यामागे तिला प्रोत्साहन देणं हा उद्देश आहेच, परंतु तिनं गेली 36 वर्ष माझ्याबरोबर संसार केला. कोणत्याही प्रकारची तिनं माझ्याकडे कधी अपेक्षा ठेवली नाही. जे आहे त्यात मी माझं कुटुंब सांभाळलं. मी एका एम्प्लॉई संस्थेमध्ये, शिक्षक संस्थेमध्ये विभागीय मॅनेजर म्हणून मी रिटायर झालोय मे मध्ये. तर तुम्हाला थोडक्यात तिची हिस्ट्री सांगतो. तिचा जन्म मुंबईमध्ये झालेला, शिक्षण मुंबईमध्ये झालेलं, परंतु माझं शिक्षण हे गावाला झालेलं. सांगली जिल्ह्यामध्ये विटा गाव आहे. माझ्या चुलत्याने माझ्या शिक्षणाचा सर्व खर्च किंवा संगोपन केलं. माझी आई मी 6वीत असताना सर्पदंशाने गेली. माझं कुटुंब 5 भाऊ 1 बहीण, हे मोठं कुटुंब होतं. ज्यावेळी मी लग्नाचा विचार केला त्यावेळेला बर्गे साहेबांचे एक मित्र BMC मध्ये होते. ते बोलले अशी एक मुलगी आहे, स्थळ कुठं असलं तर बघा. मी अनमॅरिड होतो, त्यांना माहीत होतं, तरी त्यांनी मला विचारलं की साहेब कुठं मुलगा असला तर सांगा. तर म्हणलं मीच लग्नाचा आहे, बघा विचार करा. भोसले म्हणून साहेब आहेत, ते BMCतून रिटायर झालेत. आज ते कळव्याला राहतात, चांगल्या अधिकारी पोस्टवर होते. त्या सासरे आणि दोघं एकत्र काम केलं होतं BMCला. त्यांचे इथे जीवलग मित्र होते. ज्या वेळेला माझं लग्न झालं त्यावेळेला ती ठाण्याला बालवाडी भगिनी समाज या शाळेमध्ये काम करत होती. पगार काहीतरी 700 रुपये होता आणि मला 600 रुपये पगार होता. तर एवढ्या कमी पगारात आम्ही जीवनाची सुरुवात केली. माझी मुलगी मोठी ज्यावेळेला झाली 90ला, त्यावेळेला तिला BMC मध्ये कॉल आला. त्या कॉलची हिस्ट्री आहे. कुलकर्णी म्हणून एक ऑफिसर होते तिथं, तुम्हाला ओळखीचे असतील. तर बर्गे साहेबांच्या वरतीच राहत होत्या. तिचं मेरिट त्यांच्यापर्यंत त्यांनी आणलं आणि तिला कॉल दिला. त्या एक्झाम मध्ये पास झाली आणि 91 साली BMC ला जॉईन झाली. त्याच्या अगोदर ते 3 वर्ष तिने काम केलेलंच होतं, अनुभव होता. माझी दोन्ही मुलं, मी मुंबईला आल्यानंतर माझ्या चुलत्यांनी मला सांभाळलं. 2 वर्ष सांभाळ केला. लग्नानंतर 1 वर्ष मी त्यांच्याकडेच राहिलो होतो. त्यांचे उपकार माझ्यावर भरपूर आहेत. त्यानंतर त्यांची रूम मला त्यांनी विखुरलेली होती ती दिली आणि मी आणि दोघांनी तिकडे संसार सुरू केला. पहिली मोठी मुलगी झाली, दुसरी मुलगी झाली. त्यानंतर माझा 2 नंबरचा भाऊ BCom झाला होता, त्याला मुंबईला बोलवलं. तर त्या दोन्ही मुली घराला लॉक लावून आम्ही जायचो. भाऊ ज्या वेळेला 12 वाजता त्याचे डबल शिफ्ट मध्ये काम होतं त्यावेळेला यायचा आणि नंतर त्यांना थोडं जेवण म्हणा वगैरे काय द्यायचं. त्यामुळे कष्टातून त्या मुलीनं मोठं केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये हिचाही वाटा खूप आहे. ती सकाळची शाळा नेहमी घ्यायची आणि 12, 12:30, 1 पर्यंत घरी जायची. त्यामुळे मुलींचंही पुढं संगोपन चांगल्या प्रकारे झालं. दोन्ही मुली माझ्या, एक इंजिनियर आहे, अमेरिकन कंपनीत काम करते. दुसरी मुलगी आर्किटेक्ट आहे, स्वतःचा व्यवसाय करते. ठाण्याला तिने स्टुडिओ टाकलेला आहे आणि वेगवेगळे मोठे इव्हेंट्स ती घेत असते आणि तिचंही चांगलं चाललंय. मोठी मुलीचंही चांगलं चाललंय. एक छोटा नातू आहे 4 वर्षाचा, तोही खूप हुशार आहे. माझे दोन्ही जावई उत्कृष्ट आहेत. दोघींनी प्रेमविवाह केलेले आहेत. मी कोणत्याही प्रकारचा विरोध न करता त्यांना मान्यता दिली. मुलं दोन्ही छान आहेत, स्वतः त्यांना स्वयंपाक करता येतो. त्यामुळं त्यांच्याही आयुष्यात थोडं त्यांना प्रगती करता येईल. हे झालं तिच्याबद्दल. तिनं हे सर्व संसार करत असताना, मुलांना वाढवत असताना तिनं BE ची पदवी मिळवली. शिक्षणही तिचं चालू होतं कंटिन्यू पुढं. शेवटी मला वाटतं आता त्यांना इन्चार्ज म्हणून काम करायची संधी मिळाली. त्याबद्दल त्यांचं अभिनंदन. आणि तुम्ही सर्व लोकांनी BMCतल्या तिला जे सहकार्य दिलं त्याबद्दल मी महाडिक कुटुंबाकडून, माझी 5-6 गावांची फॅमिली आहे, त्याच्यात ही मोठी आहे, सर्वांच्या पुढे ती आदर्श आहे.
सर्वांना ती सांभाळून घेते. अजूनही आमची जॉईंट फॅमिली आहे गावाला. माझे वडील वारलेत, वडिलांनी दुसरं लग्न केलं होतं, त्याच्यानंतर ती आई आहे, एक माझी भाऊजं आहे. गावचंही ती बघत असते, येता जाता सर्वांना सहकार्य करत असते. पाहुणे पहिने ते आले नाही तर त्यांचा पाहुणचार करत असते. तर मी माझ्या प्रपंचामध्ये तिचा सिंहाचा वाटा आहे, कारण मी सामाजिक कार्य करत होतो, वेगवेगळ्या संस्थांवर मी काम करतो. युनियनमध्ये अडसूळ साहेबांच्या युनियनवर मी उपाध्यक्ष होतो, सचिव म्हणून काम केले. बँकिंग लेवलची मोठी महाराष्ट्र लेवलची संस्था आहे. पण संपूर्ण घर आणि मुलं जी वाढवली, तिनं वाढवली. माझा थोडाफार वाटा असेल त्याच्यामध्ये, पण सिंहाचा वाटा तिचा आहे. मी तिचा शतश ऋणी राहील की त्यांनी मला जवळ 36-37 वर्ष साथ दिलेली आहे. यापुढे ती अशीच साथ मला देईल. धन्यवाद अपेक्षा करतो. तुमच्या सर्वांचे आभार. आणि तुम्ही सर्वजण आला या घरगुती कार्यक्रमाला, त्याबद्दल माडी कुटुंबाच्या वतीने मी आपलं आभार मानतो. यानंतर मला बोलायचं होते तर बर्गे साहेब बोलतील. चंदन शिवाय मॅडम, माईक मॅडम काही मनोगत व्यक्त करत आहे. नमस्कार. आपल्या सन्माननीय पिओनच्या आग्रहाखातर मी इथे बोलते. मला एवढी बोलायची सवय नाहीये, तर त्यांनी मला रिक्वेस्ट केली तुम्ही बोला. चला बोलते माझ्या मैत्रिणीविषयी. संगीता महाडिक हिला मी माझ्या शाळेमध्ये ती कामगिरी म्हणून आलेली, तेव्हापासून मी तिची माझी ओळख आहे. आणि खूप सुंदर तिचं काम आहे. वर्गाचं काम पण चांगलं आहे. लेखन खूप सुंदर आहे तिचं. टिप्पण वह्या, निरीक्षण वह्या अगदी उत्तमरित्या ती तयार करते. आणि मुलांबद्दल खूप तिला जिव्हाळा, आस्था आणि प्रेम आहे. माझ्याकडे ती 3 वर्ष होती. त्याच्यानंतर ती सगोल आल्यानंतर जेव्हा जेव्हा आमची भेट व्हायची तेव्हा सर्व मी तिला सांगायची, अगं मला ना बिओचं हे काम आहे, माझी पेपर गोळा करशील का. त्यानंतर माझे मासिक पत्रक, म्हणजे कधी तिने असं तक्रार नाही केली की तू काम करते आणि मला का सांगते, असं नाही कधी बोलली. नाही ग आणि मला काय ठेवायचं मी ठेवते त्यामुळे. म्हणजे अजूनही माझ्याकडे तुम्हाला माहीत असेल बिओनी जे प्रगतीदर्शक तक्ते बनवले होते ते अजून इथे त्यांच्या ऑफिसमध्ये आहे. म्हणजे एवढा म्हणजे विश्वास आणि खूप म्हणजे दुसऱ्यांबद्दल जिव्हाळा, प्रेम असं मी कधीच पाहिलं नाही त्या कोणत्या व्यक्तीमध्ये. आणि त्या कधी आल्या आणि मी खालूनच गेली तर ते फोन करणार, का ग तू खालून काय गेली, वरती का नाही आली, मला का नाही भेटली. म्हणजे एवढं आमचं हे जिव्हाळा आहे, प्रेम आहे. आणि असंच प्रेम जिव्हाळा आमच्यासोबत राहू दे. आणि उर्वरित आयुष्य तिचं अख्खं म्हणजे निरोगीमय आणि खूप तिने प्रवास करावा, जग फिरावं आणि आपला आनंद द्विगुणित करावा, हीच मी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि म्हणजे 2 शब्द संपवते. थँक्यू. धन्यवाद चंदनश्री मॅडम. आणि खरंच महाडिकला आजचे सत्कार मूर्ती संगीता महाडिक मॅडम आणि त्यांचे कुटुंबात आज इथे उपस्थित असलेले सर्व आणि या सभागृहात उपस्थित सर्व माझे सहकारी. आजच्या या कार्यक्रमात आधी स्टाफची माझी व्हिजिट होती परेलला. मॅडमचा फोन आला तर मी माझी गाडी टर्न केली. असं झालं. मॅडमला सांगितलं नाही, परंतु अचानक मला ते मॅडमचा फोन आला तर मी इथे आलो. कारण मॅडमचं जे काम आहे ते म्हणजे ॲज ए इन्चार्ज जे त्यांनी काम केलं इथे शाळेत ते म्हणजे एकदम थोड़ा सा मैं हिंदी में बोलूँगा. आई एम थोड़े लिटिल बिट डिफिकल्ट इन मराठी. सो मैडम का काम जस्ट बहुत डिफरेंट था. मैडम का काम जब भी हमने देखा, इवन मैंने जब विजिट किया यहाँ पर और कोई स्कूल है तो वहाँ पर मैंने कहा कि देखो मैडम का काम देखिए आप जाकर, और यू आर यंग. यानी यहाँ पे जो स्कूल में दूसरे टीचर्स काम करते हैं, मैडम जस्ट तो रिटायर है और वो टीचर्स यंग है. मैंने उससे कहा कि आप देखिए उनका काम जाके, मैडम के रिकॉर्ड्स देखिए, मैडम की फाइल्स देखिए, मैडम ने जो अध्ययन स्तर पे काम किया और भी जो मतलब हमारे जो बीएमसी के काम होते हैं वो सारे काम मैंने पहले इनके पास आके चेक किया था, पहले इनका काम देखा था.
उसके बाद में मैंने दूसरे स्कूल में विजिट किया इसी बिल्डिंग में, तो मैंने उनको एग्जाम्पल दिया कि मैडम का काम आप देखिए, मैडम जस्ट टू रिटायर है लेकिन उनका काम कितना प्रॉम्प्ट है, कितना परफेक्ट काम है। तो मैडम का काम ऐसा है, मैडम का काम हमने देखा है, मैडम की इन्फॉर्मेशन जो भी होती थी हमने देखा, जब भी कोई माहिती मंगाई जाती थी वो माहिती सबसे पहले मैडम की हमारे पास आती थी। और 2-3 बार ऐसा हुआ कि थोड़ा सा जो कंप्यूटराइज इंफॉर्मेशन होती है, उनके पास कोई टेक्नो से भी टीचर्स नहीं थे, वन सिंगल हैंडेड वर्क था, लेकिन फिर भी उन्होंने जैसे उनका जो इसका फाइल था, लास्ट रिटायरमेंट का जो फाइल रहता है, चार्ज लेने देने का फाइल था, वो भी बहुत अच्छे से कॉम्प्लीट किया उन्होंने। मेरे ख्याल से घर के लोगों से हेल्प लिया था ना मैडम, तो शायद घर में मैडम से पूछा भी मैंने, मैडम ये कैसे बनाया, अरे बोले सर मेरे घर से हेल्प मिली है। तो बहुत अच्छा है, मतलब मैडम का जो काम है वो लास्ट तक में, जब मैडम ने मुझे कहा कि सर रिटायरमेंट है ऐसा, फिर हमने एओ से डिस्कशन किया, फिर मोरेश्वर पाटनकर से हमने जो है तो रेगुलर टीचर यहाँ पे ट्रांसफ़र किए, तो तब मालूम पड़ा कि मैडम का ट्रांसफ़र है ना। तो मैडम की पर्सनैलिटी देखकर कभी ऐसा फील नहीं हुआ कि मैडम जस्ट टू रिटायर है करके। ऐसा देखिए, ये जो फिटनेस है ना वो बहुत काम करती है। फिटनेस है ना, जितना हमने मेहनत से काम किया पूरी लाइफ में, तो वो फिटनेस हमें हमारा साथ देती है। नहीं तो जो लोग पहले से ढीले होते हैं ना, वो रिटायरमेंट तक बहुत ढीले हो जाते हैं। तो जो लोग कॉम्प्लीटली काम करते हैं तो उनका जो डेडिकेशन होता है वो इतना ज़्यादा उनको एंथुसियास्टिक रखता है, हमेशा पुरजोश बोलते हैं, उर्दू में एक वर्ड है पुरजोश, मराठीमध्ये काय सांगू शकतो, एकदम उत्साही, हाँ। तो वो हमेशा जो है ना बॉडी को इनकरेज करता है, बॉडी को हमेशा उठा के रखता है। हम जो भी काम करते हैं ना उसमें वो हमेशा हमारे साथ में रहता है। तो वो जो हमारे माइंड के अंदर जो सेल होते हैं वो बॉडी को हमेशा इम्प्रूव रखते हैं ऐसे। तो जो लोग यहाँ पर बैठे हैं, अभी भी हमारे नागौटकर मैडम हैं और भी दूसरे टीचर्स हैं, हमारे बुराड़े मैडम है, वो भी बहुत मतलब मैडम की जैसे ही इंथुसियास्टिकली काम करते हैं अपनी स्कूल्स में। तो मैडम हमेशा सबके लिए एक प्रेरणा स्रोत रहे हैं। मैं चाहता हूँ कि सभी लोग ऐसे काम करें। मराठी को टिकाना, जो मैडम ने कहा है अपने शब्द में, वो काम, और सर ने भी कहा है, हमारे आठवले सर ने कहा है कि मराठी को टिकाने का जो काम है, ये जो हमारी ये जो जाती हुई पीढ़ी है जो संभाल रही है मराठी को, ये सबके पास होना चाहिए। ये जो है ना, ये दर्द है एक्चुअली, वो जो मराठी का दर्द है ना, वो दर्द हमने इन लोगों में देखा है। जैसे चंदन शिवे मैडम है, हमारे मैडम अभी पिछले महीना 2 महीने पहले रिटायर हुए मैडम। वो जो मराठी का दर्द है ना, वो अंदर से दर्द फील होना चाहिए एक्चुअली। अभी हम लोग कैसे हैं, नए अपने काम में लगे हुए हैं, नया इंग्लिश मीडियम है, सारी चीज़ें हैं, हम उस तरफ ही बह रहे हैं। तो वैसा नहीं होना चाहिए। जो मराठी का दर्द है ना, उसको फील करके मराठी में अगर उस तरह का हम काम करें तो वो एक अपने आप को बिजी रखने के लिए बहुत अच्छा उपकरण होगा। कि जो लोग, जो बच्चे हमारे सोसाइटी के ही है, उनको मराठी नहीं आती है, उनको मराठी सिखाने का काम मैडम कर सकते हैं। ये एक अच्छा उन्होंने आपको आइडिया दिया है, तो गाइड, हाँ बिल्कुल बिल्कुल। तो मराठी टिकाने का ये बहुत अच्छा है। मतलब ये कैसा है, साइलेंट सेल बोलता है ना, जिसे साइलेंट सेल विल वर्क हार्ड, ऐसा है। अगर इस तरह से हमने काम किया तो डेफिनेटली मराठी जो है तो वापस से रिटर्न वैसे ही आएगी जैसे आज से 20 साल पहले। सर्वांना नमस्ते। या शाळेच्या आदरणीय इंचार्ज श्रीमती माडेक मॅडम आणि सर्व आदरणीय व्यासपीठ आणि आपले सर्व माझे बंधू भगिनी, जेव्हा आपण एखाद्या इंचार्जच्या हाताखाली डायरेक्ट सुरुवातच करते, वेळ झालेला आहे, मी दिलगिरी व्यक्त करते काही कारणास्तव। हे माझं फॅमिली फंक्शन असताना मला उपस्थित राहता आलं नाही सर, खूप मोठं दुःख होतं, नाईलाज होता। तर ठीक आहे, मी आपलीच आहे। तर मी जेव्हा इथे आली, तुम्हाला माहिती असेलच की बाहेरचे काय कामं असतात। 2021ला मी मॅडम, तसे मी मॅडमकडेच होती। माझा पगार किंवा माझी जे काही प्रशासकीय कामं होती ते मॅडमच करत होत्या। जेव्हा आपले इंचार्ज कामं करतात तेव्हा आपण थोडंसं बिंदास्त असतो, बोलायला हरकत नाही, मोकळे असतो, कारण माझ्या डोक्यावर कोणीतरी माझा आदरणीय आहे आणि किती जरी संकट आलं तरी त्या मला वाचवणारच आहे, जसे आपले आदरणीय सर्व ऑफिसर। मी यासाठी त्यांचे आभार मानते, कारण फक्त बाकी जी कामं आहेत
तीच मी करायचे. प्रशासकीय सर्व काम रात्री जागून माझ्या समोर त्यांच्याकडून मी एक गुण घेतला होता, तो माझ्याकडे कमी प्रमाणात होता, सहनशीलता. कुठलंही काम असू दे शांतपणाने, जसे आपले सर्व आदरणीय इंचार्ज जे माझ्या व्यासपीठावर आतिकजी सर आहेत, मी त्यांना आतिकजीच म्हणते, राग म्हणू नका, आदरणीय आतिकजी आणि सर्व ऑफिसर किंवा सर्व इंचार्ज आणि आपले सर्व शिक्षक. परंतु मी यासाठी इंचार्ज सर्व आणि मुख्याध्यापकांना मनापासून धन्यवाद देते, कारण ते जे मिनिटाला असतं ना सर, आत्ताच द्या मगच द्या, आपल्या सगळीकडेच. तर कुठलंही काम असू दे, तुम्हाला सांगायला हरकत नाही, मी त्यांना या 3 वर्षामध्ये, त्यांच्याकडे 3 वर्ष मी प्रत्यक्षात होते, परंतु काम केलं मी त्यांना जवळून बघितलं 3 वर्ष. एक एक गुण घेण्यासारखा होता. किती जरी लोड असू दे, कधी त्या चिडत नव्हत्या. एखाद वेळेस 2 वर्षातून एकदा, ते पण एकदम नॉर्मल 2 मिनिटं. म्हणजे इतकी व्यक्ती सहनशील असेल, कदाचित त्यांना ते एकत्र कुटुंबामुळे किंवा आपले जसे आई वडील असतात तसे, मी कदाचित असं म्हणायचे, बापरे इतकी सहनशीलता आणि चेहऱ्यावरही तेवढंच हास्य. लगेच दुसरं म्हणलं, जयश्री काय जाऊ दे, करते मी, थांब तू फक्त पाठव मला, असं आहे. कधी कधी आपल्याला असं वाटतं, आणि खूप खूप कामं असो नाही, शाळेत प्रत्येक पालकाशी जवळचं नातं आहे. ही शाळा टिकवण्यासाठी अगोदर त्या मला असं वाटतं चंद्रमोरे सर गेल्यावर एकट्याच होत्या, नंतर मी आले. पूर्णपणे मनापासून घरदार थोडं बाजूला ठेवून भाऊजींना आताही मी त्यांची क्षमा मागते, कारण मॅडमने बराच वेळ शाळेसाठी दिला. एक त्यांच्याकडून बरेच काही गुण शिकले, परंतु एक गुण निश्चितच शिकले, संयमशीलता. आणि जे जे काय येईल ते तक्रार न करताना करायचं आहे, कुठलीही तक्रार नसताना. माझी छोटी मोठी कामं मॅडमच करत असतात अजूनही. तर मॅडम आपले खूप 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 आभार माझ्याकडून. या शाळेला, मला, तुमच्या आम्हा सर्वांना तुमची जरूरच यापुढेही मदत लागेल, तर तुम्ही जरूर आमच्यासाठी येणारच आहात अशी मी आशा व्यक्त करते. भावाजींना विनंती करते की ज्या ज्या वेळेला मला गायडन्स लागेल त्या त्या वेळेला मी मॅडमला फोन करून विचारेल, तुम्ही थोडा वेळ देत जा. आणि तुम्हाला माझ्याकडून आफ्टर रिटायरमेंटसाठी ईश्वरचरणी प्रार्थना करते की तुमचं आरोग्य नेहमी असंच, तुम्ही हसतमुख राहू देत आणि शेवटपर्यंत तुम्ही मला गायडन्स करत राहणार. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद जयश्री मॅडम. त्यांनी सांगितल्याप्रमाणे खरंच माणिक मॅडम सहनशील आहे आणि हसरा चेहरा असतो. आणि तसंच जयश्री मॅडमनी जाता जाता थोडं वशिला पण लावला, ती फार चांगली गोष्ट आणि त्या नेहमी करतीलच मदत. आता आपण ज्या क्षणाची वाट पाहत आहोत तो क्षण म्हणजे उत्सवमूर्ती श्रीमती महाडिकबाईंचं मनोगत. त्यांच्या अनेक वर्षाच्या ज्ञानदानाच्या प्रवासाचे अनुभव, त्यांच्या भावना, पुढील आयुष्याबद्दलचे विचार ऐकण्यासाठी आम्ही सर्वजण उत्सुक आहोत. कृपया महाडिकबाईंनी त्यांचे मनोगत व्यक्त करावे. सगळ्यांनी धन्यता व्यक्त करण्यासाठी जो उभी आहे. प्रथम मी महानगर व्यासपीठावरील सर्वजण सर्वांना नमस्कार करते. प्रथम म्हणजे मी महानगरपालिकेचे आभार मानते, कारण या महानगरपालिकेच्या आपल्यापासून माझं सर्व व्यवस्थित आहे. आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या, मी माझ्या सांसारिकदृष्ट्या मी सक्षम झालेली आहे. त्यामुळे मी प्रथम मुंबई महानगरपालिकेचे शिक्षण विभागाची कृतज्ञता व्यक्त करते. तसेच माझे वडील आज इथे एवढ्या लांबून गावातून आलेले आहेत. खास माझ्यासाठी आईची तब्येत बरी नसल्यामुळे ते आली नाही आहे. ते आल्यामुळे मलाही खूप बरं वाटलेलं आहे. आपण सर्वजण इथे आलात, माझे कुटुंबीय, नातेवाईक या सगळ्यांनी मला शुभेच्छा देण्यासाठी एका फोनवरती, एका पत्रिकेवरती सगळेजण आलेले आहेत. मी सगळ्यांना फोन करायला वेळ नसल्यामुळे शक्यता फोन नाही करता आले जास्त जणांना. फक्त मी सगळ्यांना पत्रिका मात्र पाठवली, त्यामुळे त्या सगळेजण आले, त्याच्याबद्दल मी सर्वांची कृतज्ञता व्यक्त करते. आणि माझ्या मुली यांनी मला या ऑनलाईन कामामध्ये बरंचसं सहकार्य केलेलं आहे, खूप सारं. कारण मी त्याच्यामध्ये अगदीच नवीन होते आणि कोरोनापासून जेव्हा हे ऑनलाईन काम चालू झालं, मला ते काहीच येत नव्हतं. आम्ही मोबाईलवर जितकं करता येत होतं ते त्यांच्याकडूनच शिकले. अजूनही मला PDF लॅपटॉपवरती डाउनलोड वगैरे करता येत नाही, ते मी त्यांच्याकडून करून घेते. त्यांनी मला रात्र जागून मुलींनी सहकार्य केलेलं आहे, त्यामुळे माझी कामही वेळेत पूर्ण होत होती.
सगळेजण आल्याबद्दल धन्यवाद. खूप सारे धन्यवाद मॅडम. बघा, त्यांना बोलणं कमी आणि काम जास्त अशा वृत्तीच्या आपल्या माणिक मॅडम. बघा, त्यांना बोलायला जमलं नाही पण त्या काम खूप छान पद्धतीने करतात आणि सगळ्यांच्या आधी त्यांचं काम आणि व्यवस्थित असतं त्या. आणि खरंच त्या भाग्यवान आहेत की त्यांच्या ह्या निरोप समारंभाच्या कार्यक्रमाच्या दिवशी त्यांचे वडील हजर आहेत. त्यांची आई काही कारणास्तव येऊ शकली नाही. ती आली असती तर खरंच खूप बरं वाटलं असतं. मला तरी खूप चांगलं वाटलं असतं की खरंच भाग्यवान आहे की त्यांच्या कार्यक्रमाच्या वेळी त्यांचे आई वडील हजर आहेत. खरंच नशीबवान आहे. आणि त्यांच्या वडिलांनाच आपण या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलेलं आहे आणि ते उत्सुक आहेत आपल्या मुलीबद्दल बोलायला. कधी मला बोलायला मिळतंय असं त्यांना म्हणजे बोलायला मिळतंय की नाही असं पण थोडंसं वाटत असावं मला वाटतंय. पण नाही नाही बोलणार तुम्ही फार कार्यकर्ते आहात. खूप चांगलं आहे कार्य तुमचं. त्यामुळे तुम्ही नक्कीच बोलाल आणि आमच्या पिढीपेक्षा तुमचं बोलणं आणि समाजात वावरणं हे खरंच खूप आहे. त्यामुळे तुम्ही कधी ऑल टाइम बोलण्यासाठी. माझी मैत्रीण संगीता आज तिच्या आयुष्यातला अत्यंत महत्त्वाचा आनंदाचा हा क्षण आहे आणि त्यात सहभागी व्हायला मी आले. संगीता आणि मी जेव्हा सिनियर शिक्षिका म्हणून मी काम सुरू झालं माझं, तेव्हा तिचा आणि माझा तेव्हापासूनचा परिचय म्हणजे अवघ्या 6 वर्षाचा. पण जरी 6 वर्ष असली तशी ती तटपुंजीच आहे. कारण आपण एखाद्या बरोबर वर्षानुवर्ष राहून सुद्धा जेवढा आपण ती व्यक्ती ओळखत नाही त्याच्यापेक्षा जास्त संगीताचा माझा जवळचा परिचय आहे. दोघी समदुःखी या अर्थाने की दोघी सिनियर शिक्षिका, त्यामुळे दोघींची दुःख प्रशासकीय कामातली सारखी होती. वर्ग होता, शाळेचं कामकाज, शाळेचं व्यवस्थापन, सगळ्याच गोष्टी बघायच्या होत्या. आणि त्यावेळी मला सर्वात जवळची व्यक्ती संगीताच वाटली. मला प्रत्येक वेळेला जेव्हा काही मोठी अडचण असली तर कोळी सर होते, जैन सर होते, पण छोट्या मोठ्या अडचणीच्या वेळेला माझी मैत्रीण माझ्या सोबत होती आणि ती खरी कृतज्ञता आज व्यक्त करायला म्हणून मी आले. असं जेव्हा रिटायर्ड झाले 6 वर्ष झाली तेव्हापासून ठरवलं की कुठल्याला कधी आलो ना की तिला भेटल्याशिवाय कधी जायचं नाही. पण कधीच हा योग आला नाही. मी कुठल्यातही नाही आले, इतकं त्या संसारात गुडफटून गेले. माझ्या सासूबाई आता 90 वर्षाच्या आहेत आणि वयानुसार आता पूर्ण जाग्यावर आहेत. 11:30 पासून मी तयार आहे की मला जायचंय. पण इतक्या अडचणी येत राहिल्या की नंतर असं वाटलं की बहुतेक आता आपल्याला जमणारच नाही की काय. पण इच्छाशक्ती प्रबळ होती. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे माझं तिच्याविषयीचं इतकं पक्क समीकरण होतं. मोरेश्वर पाटणकर आणि तिने पत्रिका पाठवली, त्यात सगोबर्वे लिहिलेलं असूनही मी प्रथम त्या मोरेश्वरलाच गेले. तिकडे व्यासपीठावरील अधिकारीगण, माझे जावई, मुलगी, त्यांचे कुत्ते आणि मैत्रिणींचा समूह. मी ही संगीता असली तरी मी तिला ताईच म्हणतो तिला. आणि तिच्या जन्मापासूनच मला सुरुवात करावी लागेल. हे माझं पहिलं अपत्य. संगीता, पहिल्या अपत्याला तुम्ही काय म्हणता? लक्ष्मी. पेटी झाली, धनाची पेटी आली. ती धनाची पेटी कशी आली हे तुम्हाला नंतर सांगतो. परंतु त्याच्यासाठी या माझ्या नोकरीचा उलगडा अगोदर झालेला आहे. त्यामुळं तो जो मुद्दा माझा होता तो मी आता बंद करतो. म्हणजे त्याच्यावर मी एक थोडंसं काय म्हणतात त्याला खेळ असा करायचा तसा केलेला होता. पण तो यांनी ते उलगडलेला आहे. तर तिच्या वाढदिवस आणि माझ्या नोकरीचा वाढदिवस एकच आहे. लक्षात घ्या. आलं लक्षात? म्हणजे ही खरोखर धनाची पेटी आहे. नुसती धनाची पेटी नाही तर धनाचा जो पेटारा असतो मोठा, देशाचा पेटारा धनाचा कुठं आहे?
तुम्ही नाही आणि सांगायला पाहिजे कुठं असतो त्याच्यावर एक कोडं मी केलं होतं, पण ते आता सांगतो तुम्हाला. मी रिझर्व्ह बँकेत आहे. रिझर्व्ह बँकेत मी लागलो आणि ही एक मुलगी झाली. म्हणजे पायगुण बघा, धनाची पेटी म्हणतात लोक. पूर्वी धनाची पेटी म्हणजे कशा अर्थानं म्हणायचे माहिती आहे का तुम्हाला? मुलगी झाली धनाची म्हणजे धनाची पेटी. हेटाळणीच्या स्वरात पूर्वी म्हणायचे त्यावेळेस. म्हणजे हा मी कधीचा काळ सांगतोय, 50-60 वर्षापूर्वीचा. त्यावेळेस मुलगी झाली म्हणजे काय, धनाची पेटी, हे हेटाळणीच्या स्वरूपात म्हणायचे. मला 3 मुली झाल्या. दोन्ही मुली, आता एक मुलगी मोठी आहे म्हणजे ती खरोखर धनाची पेटी आहे, दुसरी सातारा असते, एक दिवंगत झाली. आणि हा मुलगा. तर अशी ही माझ्या नोकरीची कहाणी. म्हणजे त्यावेळेस मी लागलो त्यावेळेस ती झाली, म्हणजे ही धनाची पेटी. तुम्ही आता दुसरा जो मुद्दा काढला, सहनशीलता. सहनशीलता हा खरोखरच मी हा जो गुण या त्यांच्या मैत्रिणीने ओळखला आहे तो खरोखरच फार मोठा गुण आहे. हे कशाच्यावरून मी सांगतो तर तिच्या दोन्ही मुलीची प्रेमविवाह झालेले आहेत. त्यांनी त्यांचे जोडीदार निवडलेले आहेत आणि ते निवडलेले जोडीदार जरी आमच्या जातीचेच असले आपल्या, तरी ते आपल्याला पटवून घेण्याला फार मोठं मन लागतं आणि फार उशीर लागतो. फार वादावादी म्हणजे डिस्कशन करावं लागतं. डिस्कशन नंतर कन्सल्टेशन करावं लागतं, विचार करावा लागतो. आपल्या लोकांना मान्य होतंय की नाही हे पाहावं लागतं. तर अशा ह्या स्वरूपात तिनं दोन्ही लग्न व्यवस्थित आणि धूमधडाक्यात पार पाडली. आणि आता दोन्ही जावई एकदम खुश आहेत, आम्ही खुश आहोत, त्या मुली खुश आहेत. असा हा जो तिचा स्वभाव आहे, म्हणजे जुळवून घेणं आणि समजून सांगणं, हे फार मोठा तिचा गुण आहे. त्याची प्रचिती तुम्हाला आता आम्हाला आली. स्वयंपाक, तर मला ते स्वयंपाकाचं तर तिचं काय ते कोणं मला समजत नाही. ते दरवेळेस ती ज्या वेळेस ती म्हणजे माहेरी येते, सातारला येते, त्यावेळेस ती काहीतरी घेऊन येते. तसे ते वेगवेगळ्या प्रकारचे छोटे छोटे लाडू घेऊन येते, छोटे लाडू घेऊन येते. आणि म्हणजे वेगळे दरवेळेस वेगळे असतात. त्या मॅडमनी सांगितलं ना ते स्वयंपाकात छान उत्तर आहे, हे मला त्याच्यावरून समजतं. तसंच ती बाकीच्या तिचे पाहुणेपैकी किंवा तिचे नातेवाईक, त्यांच्या घरातले संबंध आहेत, ते सगळ्यांना तिने सांभाळते. सगळ्यांचं देणं जाणं करते, देणं घेणं करते, सर्व करते. तर अशी ही सगळीच आहे. ती ज्या वेळेस असते माहेरी, ती नसते माहेरी, ती असते नोकरीत. तिची नोकरी चालू असते. म्हणजे बाहेर आले तरी ते काहीतरी कुडकुडू फोन वगैरे सगळे चालू असतात. माहिती थांबा फोन करायचे, ते धान्य आलं का, ते वस्तू वाटल्या का, खाऊ वाटला का, हे सुरुवातीला ते म्हणजे जरी घरी असली तरी हे करावं लागतं. म्हणजे आता पूर्वीपेक्षा म्हणजे आता शिक्षणाच्या पेक्षा असं म्हणेन मी सर, शिक्षणापेक्षा तुमचं व्यवस्थापकीय जे काम आहे ते काम फार वाढू लागलेलं आहे. कम्प्युटरमुळे म्हणा किंवा इतर कम्प्युटरमुळे थोडं कमी झालं असेल, परंतु काम वाढलेलं आहे, खूप काम वाढलेलं आहे. त्यामुळं त्या लोकांना अलर्ट राहावं लागतं. कधी काय कोण मागेल, कधी काय कोण माहिती लागेल, त्यासाठी त्यांना अलर्ट राहावं लागतं. तर अशा प्रकारची ही संगीत आहे. तिचा मी आमच्या बर्गे कुटुंबातर्फे तिचा शाल आणि बुके, पेढ्याचा पोळा, कधी पेढ्याचा पोळा आणलेला आहे त्यासाठी देऊन तिचा सत्कार करतो. कंदी